नमस्कार मित्रांनो, मराठी सिने इंडस्ट्रीतून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची अचानक एक्झिट ही मनोरंजन विश्वाला मोठा धक्का देऊन गेलेली आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी सिने इंडस्ट्री आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शकाचं निधन झालं आहे. अभिनेता दिग्दर्शक रणजित पाटील यांनी वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने रणजित यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे. रणजित पाटील यांच्या अचानक जाण्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली. कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. रणजित पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, वडील आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणजित पाटील यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या काही काळापासून ते विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करत होते. मात्र त्यांच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं. रणजित पाटील यांनी केवळ अभिनयातच नव्हे तर दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठी रंगभूमी व त्यांचं घट्ट नातं होतं. रणजित यांनी प्रायोगिक रंगभूमी आणि एकांकिका स्पर्धांमधून अनेक तरुण कलाकारांना घडवण्याचं काम केलेलं आहे. अलीकडेच प्रचंड गाजलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या जर तरची गोष्ट या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. या नाटकाच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच त्यांनी काळे धंदे या लोकप्रिय वेब सिरीजमध्येही काम केलं होतं. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते दिग्दर्शक रणजित पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.